नमस्कार, मी संघर्ष आणि तुम्ही पाहत आहात झकास मराठी। मंडळी, शेतकऱ्यांच्या आयुष्यात आशा ही फार विचित्र गोष्ट असते। कधी ती पावसाच्या ढगांवर उभी असते, कधी पिकांच्या हिरव्यागार पानांमध्ये दिसते आणि कधी सरकारच्या एखाद्या निर्णयावरही टिकून असते। पण जेव्हा त्या आशा वारंवार तुटतात तेव्हा प्रश्न निर्माण होतो, शेतकऱ्याने नेमकं विश्वास ठेवायचा तरी कुणावर? आज विदर्भातील हजारो शेतकरी हाच प्रश्न विचारत आहेत। कारण काय तर धान खरेदीची मुदत संपली पण उद्दिष्ट वाढलं नाही। 31 मार्च ही तारीख संपली, आर्थिक वर्ष संपलं, नवीन नियम लागू झाले, पण शेतकऱ्यांच्या पदरात पडलं काय तर फक्त आशा। शेती म्हणजे नशिबाशी चाललेली लढाई। शेतकरी जेव्हा पेरणी करतो तेव्हा त्याला दोनच गोष्टींची खात्री असते, एक म्हणजे मेहनत आणि दुसरी म्हणजे अनिश्चितता। कधी अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ, कधी कीड रोग, कधी बाजारभावाचा खेळ, या सगळ्यांशी लढत शेतकरी पीक उभं करतो। पण यंदा विदर्भातील शेतकऱ्यांसमोर उभं राहिलं आहे ते एक वेगळंच संकट। हे संकट निसर्गाने निर्माण केलेलं नाही, हे संकट निर्माण झालं आहे प्रशासकीय मर्यादांमुळे। धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवले गेले नाही, त्यामुळे हजारो शेतकरी आज अडकले आहेत। गोंदिया जिल्ह्यातील परिस्थिती तर आणखी गंभीर आहे। सरकारच्या आकडेवारीनुसार आदिवासी विकास महामंडळ आणि मार्केट फेडरेशनद्वारे धान खरेदी केली जाते, पण इथेच एक मोठी अडचण आहे, धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवले गेले नाही। याचा अर्थ काय? सरळ भाषेत सांगायचं तर जर उद्दिष्ट संपलं तर तुमचं धान खरेदी होणार नाही आणि याचा फटका बसलाय सुमारे 50,000 शेतकऱ्यांना। हे शेतकरी आजही सोसायटीच्या गेटच्या बाहेर धानाच्या गोण्या घेऊन बसले आहेत। त्यांना एकच आशा आहे, कदाचित उद्या उद्दिष्ट वाढेल, पण तो उद्या अजून आलेला नाही। आज जर सरकारने उद्दिष्ट वाढवले नाही तर शेतकऱ्यांकडे काय पर्याय उरतो? तो म्हणजे व्यापाऱ्यांकडे धान विकणे। पण व्यापाऱ्यांकडे विक्री म्हणजे काय? त्यांच्याकडे विक्री म्हणजे हमीभावापेक्षा कमी दर। उदाहरणार्थ, जर सरकारचा हमीभाव 2300 रुपये असेल तर व्यापारी धान खरेदी करतो 1800 आणि 1900 रुपयांमध्ये। म्हणजे काय? जर शेतकऱ्याच्या एका क्विंटल मागे 300 आणि 500 रुपयांचा तोटा होतो आणि जर शेतकऱ्याने 100 क्विंटल धान विकलं असेल तर त्याचा तोटा किती? तर तो 30 ते 50,000 रुपयांपर्यंत जातो। हीच ती परिस्थिती आहे ज्यामुळे शेतकरी म्हणतो, मेहनत माझी पण फायदा दुसऱ्यांचा। याच परिस्थितीवर आता शेतकरी संघटनाही आक्रमक झाले आहेत। भंडारा जिल्ह्यातील किसान सभेचे अध्यक्ष माधवराव बांते यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे। त्यांची मागणी स्पष्ट आहे, शेतकऱ्यांच्या शेवटच्या धानाच्या दाण्यापर्यंत खरेदी करा। त्याशिवाय आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला। त्यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी महत्त्वाच्या मागण्या केल्या। धान खरेदीची मर्यादा रद्द करा, धानाचे पैसे 15 दिवसात द्या, खरेदी केंद्रांची संख्या वाढवा, स्थानिक तांदूळ गिरण्यांमध्येच भरडाई करा, ह्या त्यांच्या मागण्या आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार यावर्षी भंडारा जिल्ह्यात 31,52,000 क्विंटल धान खरेदी झाली आहे, पण उद्दिष्ट मर्यादामुळे अनेक शेतकरी अजूनही या योजनेपासून वंचित आहेत। निवडणूक जवळ आली की नेते आणि कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पुढे करून राजकारण रंगवतात। कर्जमाफी, धान बोनस, हमीभाव वाढवणे अशा मोठमोठ्या आश्वासनांची बरसात करत ते मतांची मागणी करतात। या गोड बोलण्यांवर विश्वास ठेवून अनेक भोळेबाबडे शेतकरी त्यांच्या पाठीशी उभे राहतात, पण निवडणूक संपते, निकाल लागतो आणि नेते सत्तेवर पोहोचतात तेव्हा चित्र पूर्णपणे बदलले दिसते। ज्या शेतकऱ्यांच्या जोरावर हे नेते निवडणूक लढतात आणि जिंकतात त्यांच्याच प्रश्नांकडे शेवटी दुर्लक्ष केला जातो। योग्य वेळ आली की सगळं करू अशी आश्वासने दिली जातात, पण ती योग्य वेळ आजपर्यंत कधी आलेलीच दिसत नाही। अशा वेळी शेतकरी पुन्हा एकदा प्रश्न विचारू लागतो, निवडणुकीत वापरलं जाणारं नाव फक्त शेतकरीच का? आणि या सगळ्या गोंधळात निसर्गानेही शेतकऱ्यांना आणखी एक धक्का दिला आहे। सोमवारी रात्री अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे धुमाकूळ घातला। सायंकाळी 6:30 नंतर सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले। याचा फटका अनेक गावांना बसला। या फटक्यात गहू, कांदा, भाजीपाला याचे नुकसान झाले। यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले। शेतकऱ्यांची परिस्थिती आज अशी झाली आहे की आधी कर्जमाफी नाही, नंतर धान खरेदीचे उद्दिष्ट नाही आणि आता अवकाळी पाऊस म्हणजे गरिबी में गिला आटा। शेतकरी आधीच आर्थिक संकटात होता, आता त्याच्या अडचणीत दुप्पट वाढ झाल्या आहेत। या प्रश्नावर काही तातडीच्या उपाययोजना आवश्यक आहेत। धान खरेदीची उद्दिष्ट तत्काळ वाढवणे, खरेदी केंद्रांची संख्या वाढवणे, धानाचे पैसे 15 दिवसात देणे, धान उचल प्रक्रिया वेगवान करणे, शेतकऱ्यांना तात्पुरती आर्थिक मदत देणे। जर हे उपाय केले नाहीत तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते। मंडळी, आज विदर्भातील हजारो शेतकरी धानाच्या गोण्या घेऊन खरेदी केंद्राच्या बाहेर बसले आहेत। त्यांच्या डोळ्यात एकच प्रश्न आहे, आता आम्ही पाहावं कुणाकडे? सरकारकडे,
प्रशासनाकडे की नशिबाकडे? कारण जर लवकरात लवकर निर्णय घेतला गेला नाही तर फक्त धानच नाही तर शेतकऱ्यांचा विश्वासही विकला जाईल. आणि लक्षात ठेवा, देशाच्या ताटात जे अन्न येतं ते या शेतकऱ्यांच्या घामातून येतं. म्हणूनच आज प्रश्न फक्त धान खरेदीचा नाही, हा प्रश्न आहे शेतकऱ्याचा सन्मानाचा. ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे धन्यवाद. आणि हो, जर आपण आतापर्यंत झकास मराठीला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा.